नमस्कार मैत्रिणींनो, मी आज करायला लागली मकाची भाकरी आणि मला एका ताईची कमेंट पण होती की ताई मकाची भाकरी तुम्ही कशी करता तर दाखवा. खूप छान त्या दिवशी व्हिडिओमध्ये भाकरी दिसत होत्या. तर चला म्हटलं आज मी आणि मी खरं त्या ताईंसाठी मकाची भाकरी दाखवायला लागली. ही बघा, ही मकाचं पीठ आणि ह्या पातेल्यात मी थोडं पाणी घेतलं एक तांब्याभर आणि ह्यात थोडंसं मीठ टाकायचं. कारण थोडंसं मीठ टाकलं ना तरच मकाची भाकरी खायला खमंग लागते. बाजरीची भाकरी मकाची भाकरी असेल ना तर थोडंसं पाण्यात मीठ टाकून घ्यायचं आणि मग भाकरी करायची, म्हणजे खायला पण चांगली लागते. आणि इथं मी पीठ घ्यायला लागली आता चुरून. आता तुम्हाला मी भाकरी दाखवते. आणि ज्वारीच्या बाजरीच्या पिठापेक्षा ना ह्या पिठाला जास्त वेळ चुरावं लागतं. आणि कारण थोडंसं चिकट पण असतं ना हे पीठ, त्याच्यामुळं थापायला जरा थोडंसं जड जातं. पण जास्त वेळ चांगलं चुरलं ना तर अगदी व्यवस्थित होती भाकरी ही. बघा मैत्रिणी, चांगलं चुरलं ना तर असं लगेच पटकन पसरल्या जाते. नाहीतर चांगलं चुरलं तर मग कडनं चिरायला बघते. बघा किती छान झाली. आता मी तुम्हाला भाजल्यावर पण दाखवते. आणि ह्या मकाच्या भाकरीला कसं असते, जास्त तवा पण नाही तापू द्यायचा आणि जास्त कमी पण नाही, कारण त्याच ह्याच्यात हे करावं लागतं. कारण ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीचं वेगळं पडतं. मकाच्या भाकरीला जास्त तवा तापला की भाकरी अशी खाली चिटकायला बघते तव्याला. बघा आता पलटी करून घेतली मी, तुम्हाला भाजल्यावर पण दाखवते. जास्त फास्ट नाही गॅस करायचा आणि जास्त कमी पण नाही करायचा, मध्यम ठेवायचा, म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजते. कारण मकाची भाकरी लगेच तव्याला चिटकते आणि खालून करपल्यासारखी होती. आणि कधीतरी मकाची भाकरी बाजरीची भाकरी खायला चांगली लागते मैत्रिणींनो. बघा किती छान फुगली. मकाची भाकरी छान होते. फक्त ज्वारीचं आणि मकाचं पीठ थोडंसं, ज्वारीचं मकाचं आणि बाजरीचं थोडंसं मोठं दळून आणायचं. मग भाकरी कडक पण होत्यात आणि खायला पण चांगले लागते त्या. बघा अजिबात कुठं चिटकली नाही. तुम्हाला भाजल्यावर पण दाखवते. बघा ताई कशी झाली सांगा मला भाकरी. तुम्ही म्हटला ना त्या दिवशी कमेंटमध्ये ताई तुम्ही मकाची भाकरी करताना मला दाखवा. बघा हे का, अजिबात कुंडही करपलेली नाही. चला मैत्रिणी, मी घेतले तिथं अंडी उकडून सोलून घेतली, म्हणजे अंडी उकडून घेतली. थोडंसं उकडताना मीठ टाकलं होतं. आता सोलून घेतलेत मी. ही लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतली. इथं कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतली. इथं थोडीशी कच्ची कोथिंबीर वरून टाकायसाठी आणि गोडा मसाला आणि घरकुल मसाला. तर मी तुम्हाला आज अंड्याची भाजी दाखवते मी कशी बनवते ती. थोडंसं मी अंड्याला असं थोडंसं कट पण ही करून घेते, म्हणजे थोडंसं आत जातं ना त्याचं ते कट भाजीत टाकल्यावर, त्यामुळं अजून चांगले लागतात खायला. मग कोण कोण अशी अर्धी पण करतं, पण मी अर्धी करत नाही. असं चाकून फक्त अर्धा असं करून ठेवत असते. मी त्यात थोडीशी आमटी जाते. कांदा टोमॅटोची पेस्ट आहे. छोटा एक कांदा आणि छोटा एक टोमॅटो घेतलो मी आणि दोन्ही पण मी मिक्सरला बारीक करून घेत असते. असं तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो परतून घेत असते आणि ही खोबऱ्याचं थोडंसं टाकत असते, खोबऱ्याची पेस्ट केलेली. पण आता मी दोघांपुरतीच भाजी बनवणार आहे. मी तर संध्याकाळी जेवतच नाही, माझा भैया आणि माझा नवरा दोघांपुरतीच भाजी करायची मला. बघा असं छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्याच्यात मी टाकते थोडंसं काळं तिखट, थोडासा गोडा मसाला, ही घरकुल मसाला. असं एक जीव चांगलं परतून घ्यायचं. इथं मी करून घेतलंय थोडंसं गरम पाणी. मसाला भाजायचं थोडं टाकणार आहे.
बघा परतून त्यात अंडी टाकून ते मसाल्याबरोबर परतून घेतले. आता उगाच थोडंसंच पाणी वाटणार आहे, कारण दोघं पण अंड्याची भाजी कुस्करून कधीच खात नाहीत, ती भाकरीबरोबर लावूनच खातात. त्यामुळं जास्त मी आमटी करतच नाही. ह्याने खात्यात कुस्करून, पण भैया लावूनच खातो कुठली पण भाजी असली तर. त्यामुळे जास्त मी पातळ करणार नाही, उगाच थोडासा रस्सा करणार आहे. थोडंसं मीठ पण टाकून घेते. आपल्या चवीनुसार घ्यायचं, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं, पण आमच्यात थोडं मीठ कमीच लागतं. तुम्हाला उकळल्यावर दाखवते भाजी. झाली मैत्रिणीनं भाजी उकळली. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेते मी. ही बघा मस्त अंड्याची भाजी आणि मस्त अशा मकाच्या भाकरी. ही बघा मकाच्या भाकरी आणि मस्त अशी अंड्याची भाजी. या मैत्रिणीनं कॉफी प्यायला. बघा आज आहे शुक्रवार, माझा शुक्रवार असतो. सकाळी घेतला होता मी चहा, पण आज जरा ह्यांचे कपडे वगैरे धुवायची होती, त्याच्यामुळं म्हटलं सगळं काम झाले आता, तर चला म्हटलं आता एकदा कॉफी घ्यावी थोडीशी आणि मशीनकडे जावं. आज थोडंसं शेंगदाणे वगैरे भाजायचे आहेत, भाज्या नीट करायच्या आहेत. आज घरातली पण भरपूर काम आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना मी की सगळं काम झालं हो का. झाली कॉफी पण. साखर थोडीशी कमी टाकत असते आणि दूध भरपूर घेत असते. आणि एवढं पिलं की दुपारी 1:30 वाजता शुक्रवार सोडते. कधी सोडते, नाहीतर मग दुपारी भगर वगैरे करते आणि संध्याकाळी सोडते. पण बऱ्यापैकी तर मी शुक्रवार दुपारीच सोडते, कारण शुक्रवारचा उपवास मी दुपारीच सोडते. संध्याकाळी तर मी जेवतच नाही. पण कधी कधी असं वाटतं की बाबा उपवास आहे तर दुपारी सोडला की उपवास असल्यासारखं वाटत नाही. त्याच्यामुळं मग असं वाटतं दिवसभर काय तर दुपारी थोडंसं फळ वगैरे खात असतील, संध्याकाळी नंतर मग शुक्रवार सोडते. पण बघू, आज स्वयंपाक तर करून ठेवला मी. वरण भात, कोबीची भाजी, चपाती. मला जर सोडायचं झालं तरी एक भाकरी करता येईल. आणि माझी देवपूजा पण झाली बघा. सगळं आवरून झाले मैत्रिणीनं. आणि मी केली शुक्रवार. आणि मला तुम्ही जर व्हिडिओ बघितला ना मकाच्या भाकरी आणि अंड्याची भाजी केलेली, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मकाच्या भाकरी कशा झाल्यात आणि अंड्याची भाजी पण कशी झाली ती. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.